पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतवादाला खत पाणी घालत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। कारण अशातच पाकव्याप्त काश्मीरला दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचा विळखा बसलाय। पीओकेमध्ये कोणत्या दहशतवादी संघटनांनी कुठे तळ ठोकलाय याची ठोस माहिती एबीपी नेटवर्कला मिळाली आहे। त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आता कुठे कुठे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत या संदर्भातले महत्त्वाची माहिती पुढे येतेय आणि त्यामुळे पाकिस्तानच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं स्पष्ट झालंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, एबीपी नेटवर्कच्या हाती नेमकी काय माहिती लागली आहे? कुठे कुठे आहेत दहशतवाद्यांचे अड्डे? नक्कीच जी माहिती मिळते त्यानुसार पाकव्याप्त काश्मीरामध्ये अब्दुल्ला बिन मसूद लष्कर तैयबाचा जो ऑपरेटर आहे त्यासोबत अमीनाबाग कॅम्प हा तहरीके जिहाद या संघटनेशी जोडलेला आहे। बांदी जुरा हा अल जिहाद या संघटनेसोबत जोडलेला आहे। तर बाराकोट हा लष्कर तैयबाचा अड्डा असल्याचं कळतंय। भीमबेर हिजबुल आणि लष्कराचा अड्डा असल्याचं कळतंय। भुई कॅम्प हा देखील हिजबुल मुजाहिद्दीन घोरी पट्टिका गुंडी गिरान हैदर कॅम्प बाग हे फियाज कॅम्प बाग हे जे अड्डे आहेत हे हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याचं कळतंय। तर इस्लामगड कोटली मस्कर अल कुरा त्यासोबतच रजीपियान कॅम्प हा लष्कर तैयबाचा अड्डा असल्याचं कळतंय। तर रायदाबाग पीर चिनासी आणि रायदाबाग पीर चिनासी हे हिजबुल मुजाहिद्दीनचे अड्डे आहेत। तर या सगळ्या ठिकाणी पाकव्याप्त काश्मीरामध्ये या वेगवेगळ्या संघटनांचे अड्डे आहेत याविषयीची माहिती ही भारतीय सैन्य दलांकडे आहे असं कळतंय। त्यासोबतच दुसरी महत्वाची बातमी म्हणजे हाफिज सईद आणि मौलाना मसूद अझहर यांना अनआयडेंटिफाईड लोकेशनला त्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याचंही कळतंय। हे दोघेही त्यांना सिक्युरिटी थ्रेटमुळे कदाचित भीती वाटते पाकिस्तानला की आता भारताच्या वतीने जी कारवाई केली जाईल त्यामध्ये हाफिज सईद आणि मौलाना मसूद अझहर हे दोघं जे 26/11च्या हल्ल्यासाठी जबाबदार आहेत तर त्यांच्यावरती काही मोठी कारवाई केली जाऊ शकते आणि या भीतीपोटी पाकिस्तानकडून या दोघांनाही हलवण्यात आल्याचं कळतंय। खरंय सोमेश, त्यामुळे प्रत्येक वेळी पाकिस्तानचा बनाव असतो दहशतवादाशी आमचा संबंध नाही, परंतु पुन्हा एकदा स्पष्ट झालंय की पाकिस्तानच या दहशतवादी कृत्यांना खतपाणी घालतोय। तुम्ही असेच सोबत राहा, अधिक अपडेट जाणून घ्यायचे आहेत। आता पुढची बातमी आपण बघूया। भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर मोठ्या दहशतवाद्यांना वाचवण्याची पाकची आता धडपड सुरू झाली आहे। हाफिज सईद आणि मसूद अझहरला दुसऱ्या कारागृहात आता हलवण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याशी या संदर्भात अधिक चर्चा करूया। सोमेश, आता भारताने एक आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे मोठ्या दहशतवाद्यांना वाचवण्याची पाकची धडपड कुठेतरी दिसून येते। नक्कीच भारताने भूमिका घेतली आणि त्यानुसार आता हाफिज सईद म्हणजे पाकिस्तान त्यांच्या बाजूने वेगवेगळे अंदाज लावतोय की भारत नक्की काय करेल यावेळी आणि कोणत्या स्वरूपाची कारवाई करेल। कदाचित भारत एखाद्या सिक्रेट ऑपरेशनद्वारे भारताचे शत्रू असलेल्या आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या दहशतवाद्यांना मारून टाकेल का, किंवा भारत या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करेल का, भारत नेमकं काय करेल याविषयीचा अंदाज पाकिस्तानला मिळत नाही आणि त्यामुळे एक खबरदारीचा भाग म्हणून पाकिस्तानच्या वतीने हाफिज सईद आणि मौलाना मसूद अझहर या दोघांचेही जो जेलमधला पत्ता आहे तो बदलण्यात आला आहे। आत्तापर्यंत हे कोट लाखपत जेल लाहोरमध्ये होते तर त्यांना आता बहवालपूर जेलला हलवण्यात आलेलं आहे। कारण पाकिस्तानला भीती वाटते की कदाचित हाफिज सईद आणि मौलाना मसूद अझहर या दोघांना भारतीय इंटेलिजन्स एजन्सीजद्वारे किंवा एखाद्या सिक्रेट ऑपरेशनद्वारे मारून टाकलं जाईल का, त्यामुळे त्या दोघांचा पत्ता बदलण्यात आलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला नेमकं भारत काय करणार आहे? भारत सर्जिकल स्ट्राईक करेल, एअर स्ट्राईक करेल, की भारत पाकव्याप्त काश्मीरातील पाकिस्तानी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणार आहे, की पाकव्याप्त काश्मीरावरच हल्ला करणार आहे, की भारत हा समुद्री मार्गे यावेळी काही करेल? याबाबत पाकिस्तान प्रचंड अतिशय घाबरलेल्या परिस्थितीत आणि कन्फ्युज्ड स्टेट ऑफ माइंडमध्ये आहे, ज्याचाच परिणाम म्हणून काल रात्री 2 वाजता पाकिस्तानच्या माहिती प्रसारण मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे किंवा पाकिस्तानकडून जी प्रतिक्रिया येते ती देखील
तशाच पद्धतीची आहे. त्यामुळे सोमेश, सर्वच एकूणच प्रकारची पाकिस्तानकडून जी खबरदारी पावलं उचलली जात आहेत त्यावरून हेच सिद्ध होत आहे की भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता पाकिस्तानची झोप उडाली आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.